कारण का बरंच काही इक्वेशन ते बघतील आणि त्या इक्वेशनमध्ये शिंदे साहेबांना कंटिन्यू करतील पहिला 1 वर्ष असं मला वाटतं. राज्याचे माजी निवडणूक आयुक्त आहेत गुजरातमधून आली होती आणि दुसरा गोष्ट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते असं म्हणतात की मध्य प्रदेशचा पॅटर्न मध्य प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली त्यातला जो विन झाला तोच पॅटर्न इथं वापरला गेला. कुणाल पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत असं कळतं की त्यांच्या राहत्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालेलं नाही. हे आश्चर्याची गोष्ट आहे. तो रोहित पवार यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की कदाचित 1 वर्ष जे आहे ते शिंदेंना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाईल असा त्यांचा अंदाज आहे. पुन्हा एकदा जाऊयात कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडे. कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की मागच्या सगळ्या 1.5-2.5 वर्षांचा जो काही कार्यकाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता त्यांच्या कार्यकाळाच्या बहुतांश योजना ज्या आहेत किंवा लाडकी बहीण योजना जी आहे ती जाहीर झालेली होती आणि त्यानंतर त्या राज्यातल्या सगळ्या महिलांना त्याचा लाभ मिळालेला होता आणि त्यामुळे हे एक परसेप्शन जनतेमध्ये असू शकतं आणि म्हणून याचा विचार करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना काही काळासाठी निवडलं जाऊ शकतं अशी सुद्धा काही नेत्यांची लोकांची भावना आहे. शिवाय त्यांच्या पक्षातील सगळ्या आमदारांची भावना आहे. मात्र भाजपला ज्या जागा राज्यामध्ये मिळालेल्या आहेत त्यानुसार भाजपच्या सगळ्याच आमदारांकडून सगळ्याच नेत्यांकडून ही भावना व्यक्त केली जाते आहे की मागच्या वेळेपेक्षा या वेळेला आम्हाला चांगली कामगिरी करता आलेली आहे, आमच्या चांगल्या जागा आलेल्या आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद हे आपल्याकडे राहायला हवं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सगळ्या भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आणि त्यामुळेच या 2 फॉर्म्युलावरती सध्या तरी प्रामुख्याने चर्चा केली जाते. राज्यातल्या या 2 पक्षांच्या जागा जर पाहिल्या तर यांच्यामध्येच पहिल्यांदा या मुख्यमंत्री पदावरची चर्चा जी आहे ती होती आहे. मात्र दुसरा जो फॉर्म्युला आहे 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिवसेना शिंदे गट आणि त्यानंतर 1 वर्ष अजित पवार गट, या फॉर्म्युलामुळे या महायुतीतल्या 3ही पक्षामध्ये चांगला समतोल साधता येईल आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा तीव्र होणार नाहीत. हा एक फॉर्म्युला जो आहे ते अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर पहिलं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार ही देखील एक प्रामुख्याने चर्चा जी आहे ती मागच्या या सगळ्या निकालापासून वर्तवली जाते आहे. मात्र या सगळ्याचा निर्णय हा दिल्लीमध्येच होणार आहे आणि त्यामुळे महायुतीतल्या या 3ही प्रमुख नेत्यांमध्ये सध्या जरी या 2 फॉर्म्युलावरती किंवा दुसरा कुठला ऑप्शन असेल तर त्याच्यावरती चर्चा. नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.